आभाळ सांगते अंत जगण्यास नाही, आजचे हे रोपटे उद्या उंच झाड होईल, याचीच अपेक्षा या निमित्ताने आपण करूया। आणि आपल्या संस्थेचे सचिव सन्माननीय विनायक भैया चोते यांची धडपड नेहमी असते की आपल्या तालुक्यातले जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला पाहिजे। मित्र, खऱ्या अर्थाने ज्यावेळेस मोडून पडलो असलो तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, असा आशय आणि असा विचार सातत्याने त्यांच्या मनात असतो। आणि दरवर्षी ते अंबड, घनसावंगी, शहागड या ठिकाणी त्या परिसरातल्या विद्यार्थ्यांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करतात। ते आवर्जून उपस्थित असतात। मी पाहतो त्यांचं एकूण या संस्थेमध्ये काम करण्याची पद्धती, मला असे वाटते की इतर कार्यक्रमांपेक्षा ते या गुणगौरव सोहळ्याला थोडंसं गांभीर्यानेच घेतात। आणि अगदी ह्या सोहळ्याचं बॅनर पासून सांगण्याचं काम त्यांनी मला केलं। मला निश्चित याचा आनंद वाटतो की एक तरुण तडफदार असा युवक आणि या युवकांचा सत्कार सोहळा आयोजित करतो, त्यांच्या पाठीवरती थाप देतो। हा आमच्या साहेबांचा संस्कार आहे आणि या संस्काराचं फलित म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला। या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी सन्माननीय विनायक भैया चोते यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा।